मामी, पप्पा, प्रवीण मामा, मम्मी, प्रिया हाय कर हाय मामी. तर आता आम्ही सर्व निघालोय इथून कांजूरमार्गला आणि कांजूरमार्गवरून मग दादरला आणि दादरवरून मग शिर्डीला. फॅमिली, मामा, पप्पा, आजी आणि मामी, प्रिया हायकर हाय आणि मम्मी, एवढे सर्व आता आम्ही निघाले. बघू. तर आम्हाला लेट होत आहे आणि ट्रेनचं रिझर्वेशन आहे 8:30 वाजताच आणि सध्या वाजले 7. तर ट्रेन पकडायची आहे आम्हाला ठाण्यावरून आणि त्या कारणामुळे आम्हाला कांजूरमार्गवरून पकडायचे आहे लोकल. सो होपफुली आम्ही टायमावरती पोहोचूया. चला बघूया. ट्रेन पकडू शकू आता. तर तेच तो वाचलो नाहीतर 12च्या भावात गेलो असतात. कुठे चालली प्रिया? आवाज बसला का रे? कुठे चालली? कुठे चाललो पण? मग प्रिया एन्जॉय करणार ना? तू काय काय आणलं खायला बाळा? आणि तुझा तर आम्ही कांजूरमार्ग स्टेशनला पोचलोच आहे. इथं शेगाव कचोरी आम्ही घेतली आहे. 8 शेगाव कचोरी घेतल्या. मामा आहे बॅग घेऊन. मामाच्या हातात विषय 8 घेतले आम्ही आणि मी सुद्धा घेतले. तर बस आता आम्ही निघालो स्टेशनकडे. आवजी मामाने आणलं आवजी. मामा पण पेनचं काय
कोथिंबीर आहे. मैं जा रही हूँ भैया के साथ शिरडी। काय कर आई मामी प्रिया आणि आता मी झोपतोय बाई. आई. तर सकाळचे 4 वाजलेले आहेत. एक्झॅक्टली 4 वाजून 2 मिनिटं आणि स्टेशन फक्त 2 किलोमीटर दूर आहे. मामी हो मामी फायनली पोचला पण नाही. प्रिया प्रिया आहे का आई. गुड मॉर्निंग सगळ्यांना. फायनली वी आर हेअर इन शिर्डी. तर आता जाऊया बाहेर. डायरेक्ट आमच्या हॉटेलला चालू आहे आम्ही, तिथं फ्रेश होऊन मग सकाळी 6 वाजता आम्ही निघूया दर्शन. इमेजिन भी नहीं किया था इतना, पर क्या करें अभी ठंडी तो है. थँकफुली आम्ही इथूनच कॅब करून टाकले डायरेक्ट हॉटेलला. सॉर्ट आउट आहे. प्रिया इथे बघितलं का मग स्टॅच्यू. तर इथंच एंट्री वगैरे करून लाईनमध्ये सुरू. ओके, तर डॉक्युमेंटेशन सर्व झालं आहे. आम्हाला हॉटेलच्या की मिळाल्या. तर बस आता इथनं मग चेक इन, फ्रेश होऊया फटाफट, तयारी करूया आणि निघूया दर्शनासाठी. या थर्ड फ्लोर. ऑलवेज प्रिया. चला तर तुम्हाला मी माझी रूम दाखवतो. आम्ही 2 रूम घेतल्या. मामाने एक रूम घेतली आणि आम्ही एक रूम घेतली. 3 पर्सन आहेत एका रूममध्ये. तर बघूया. तर ही सर्वदर्शनीची रूम आहे आमची. जवळ मम्मी पप्पा आराम चालू आहे. छान वाटतं ना इथं. हां, साईबाबाचा एक फोटो ऑलरेडी आहे. तर अशी ही रूम आहे. आम्ही फ्रेश वगैरे झालो, सो कपडे ठेवले आणि या रूममध्ये आम्हाला 3 बेड मिळाले. 1 2 3 पीपल आरामात राहू शकतात. तर हे फक्त फॅमिलीसाठीच रूम असतात.
खूप छान असे रूम आहेत आणि ह्या साईडला हे स्पेस एरिया आहे मधला बेसिन एरिया आणि या साईडला वॉशरूम आहे आणि या साईडला टॉयलेट आहे. तर आणि इथं सामान ठेवण्यासाठी बेसिकली एक प्लॅटफॉर्म आहे, बस अजून काहीच नाही. खूप सिम्पल आणि छान अशा रूम आहेत. मला तर तुम्हाला मी माझी रूम दाखवली, आता तुम्हाला दाखवतो माझ्या मामाची रूम. चला ना चला ना चला ना कडे, चला ना चला ना चला ना कडे. हे बघा, तुम्हाला काय म्हणालो मी, तो मामा अजिबात तयार नसतो, कधीच नसतो. आणि काय कळालं, कधीच नसतो. फक्त एक व्यक्ती आहे यांच्या फॅमिलीमध्ये शिस्तबद्ध अशी आहे. आणि काय सांगू तुम्हाला, काय सांगू, अरे काय सांगू, आता जाऊ द्या. खूपच गोड आणि सुंदर आणि अशी मुलगी आहे. हे बघा, तुझी घासते पाणी आई पायरी आहे, पाय खाली टाक. आई पायरी आहे. काय रे, आपलं वॉकिंग करायला कसं आहे इथे? मानना पडेगा, वाकई में थंडी है ना यार. एवढं एक्सपेक्ट नाही केलं होतं की एवढी थंडी असेल यार, मानायला लागेल. मग आपण बघूया, जर कॅब झाली तर मग कॅबच करूया आपण. ओके तुला जगाचे ऐक तू साधे तुझ्या मनाची एका फिकर जन्मभर तुला जगाची ऐक तू साधे तुझ्या मनाची 4 दिवसांची जिंदगी रे, त्यात 9 टंके का तुझी रे. चल वाटण फुटण शेंगण होऊन उडूया टणा. आज फुलटू होऊन जगूया जगामगा. टेन्शन कटू करूया मजा मजा. आज फुलटू होऊन जगूया जगामगा. तर मामा, पप्पा, मी, मम्मी, मामी, आम्ही सर्व लोक सध्या दर्शन घेऊन आलेलो आहे. आणि इथं दर्शन घेताना ॲक्च्युलीमध्ये हा जो फोन होता हा घेऊन नाही जात तिथं आतमध्ये कोणालाच, ना फोन ना कॅमेरा काहीच नाही. तर तुम्हाला लिटरली तो सबमिट करावा लागतो काउंटरवरती. शू आणि फोन तिथे सबमिट करावं लागतं आणि दर्शन घेऊन आल्यावरती मग मला फोन मिळतो. तर तेच झालं, मग आता मी फोन घेतला आणि आता आम्ही चाललो प्रसादांकडे, म्हणजे जेवण करायला. आणि मग जेवण करून आम्ही लोक ना शनी शिंगणापूरला. It's kind of palace here. खरंच खूप थकलो आहे यार, कारण की हा मामा एक्सपेक्टेड नव्हतं यार ही लाईन एवढी मोठी असणार. लिटरली आम्ही 3.5 घंटे लाईनमध्ये होतो उभे. आणि तर मंदिरमधून दर्शन घेऊन झालं आहे आम्हाला. मंदिरमधूनच मंदिरच्या बाहेरच आम्हाला ही बस मिळाली आणि तिथून आता आम्ही चाललो जिथं प्रसादालय आहे तिथं जेवण मिळतं राईट. आता तिथं आम्ही जेवणार, खूप डिलिशियस गोष्टी खाणार आणि मग कुठे जाणार? शनी शिंगणापूर. घरी नाही, आपली 2 दिवसाची ट्रिप आहे. उद्या तर थीम पार्कला पण जाणार आहे आपण. मग
घरी गेल्यावर ना मग आपण खेळू ते पार्क. हो हो नक्की 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 डन. चल हाय रॉक पेपर सीजर ये जित्या. खळखळ आनंदाचा झरा शोधू चेहरा हा स्वप्नाचा खरा. खळखळ आनंदाचा झरा शोधू चेहरा हा स्वप्नाचा खरा. धक धक काळजाचा संगीत ऐकूया. झालं तुम्ही लोक पुन्हा बघू शकता की आता आम्हाला जेवणासाठी पुन्हा एवढी मोठी लाईन लावावी लागेल. आम्ही खरंच खूप खूप दमलोय तिथं दर्शन घेण्याच्यासाठी. आणि आता प्रिया चला मम्मीच्या पाठी चला. तर खरंच खूप मोठी लाईन बघू. प्रिया हाय. खूप मोठा आहे यार प्रिया है ना. तर यार सीट भेटत नव्हती म्हणून मम्मी पप्पा ते लोक सगळे तिथं बसले. तर आहे भात चपाती वांग्याची भाजी आणि बटाट्याची भाजी मीठ बर्फी सुद्धा होती. प्रियाला मी एकदम थोडं थोडं द्यायला लागलो तर प्रिया एकदम वाया का मोठा केला ना प्रिया. नाही ना करणार की नाही लागणार सांग मला. थोडं खाणार की पूर्ण खाऊन घेणार पक्का किशोर. तर प्रिया मस्त जरा प्रसाद मामा. चाललोय आता आम्ही चाललोय एका स्पॉटवरती बसायला. तिथे आम्ही रिलॅक्स करू 10-15 मिनटं. तर ओला उबर बुक करून आम्ही निघू शनी शिंगणापूरला. जे इथून आहे 70 किलोमीटर 75 किलोमीटर. आणि बस वगैरे आहे पण ते आम्हाला खूप वाटत आजीमुळे आणि प्रियामुळे म्हणून. आणि म्हणून आम्ही लोक उबर करतो डायरेक्ट स्पॉटवर आणि कॉम्पॅक्ट तर आमची कॅब आलेली आहे तर तीच आम्ही शोधतोय कुठं आहे बेसिकली. कॅब आली आहे आमची. हां चला. चलो चलो बैठो लगाओ. फायनली आम्हाला आमची कॅब मिळाली आहे आणि आम्ही शनी शिंगणापूरला निघालो आहे कॅबने पूर्ण फॅमिलीसोबत. आणि कंप्लीट 2 तास लागतील आम्हाला तिथं पोहोचायला. आणि याच कॅबने आम्ही परत सुद्धा येतो संध्याकाळी. प्रिया इथे बघ हाय कर एक हाताने हाय कर. सगळे झोपलेत भाई.
इथलं लय भारी व्हावं लागत रे. तर आता आम्ही पोचलो शनी शिंगणापूरला. तर शनी शिंगणापूर मंदिरला येऊन पूजा वगैरे करून आणि फिरून खूप झालेलं आहे. आता दर्शन वगैरे घेऊन सुद्धा झालेलं आहे. आता आम्ही निघतोय पुन्हा शिर्डीला. तर खरंच खूप मजा आली. खूप छान आणि सुंदर असं मंदिर आहे. मला खूपच आवडलं. पण आता वेळ झालेली आहे घरी जायची. तर आम्ही सर्व आता बाहेर येतोय मंदिराच्या. झालं आता आम्ही आमच्या कॅबकडे जाणार जिथं पार्किंग आहे ऑलरेडी. शिर्डी पुन्हा 2 तासाचा प्रवास आहे. तर आमचं दर्शन करून झालेलं आहे. आता आम्ही निघालोय घरी. समोर काय आपण आम्ही आलोय आमच्या हॉटेलला परत. हा मामा खूप मस्त जर्नी झाली ना. तर तिथनं येऊन आता आम्ही निघालोय मेल्यामध्ये. मामा अपन को उस मेले में तो जाना है बट वो लोग कुछ ज़्यादा ही चार्ज कर रहे थे यार. अपन लोग बस जाएंगे. बस वैसे भी फ्री ऑफ कॉस्ट बस छोड़ी देगी. बस घेऊन जात आहे आम्हाला मंदिरासमोर आणि मंदिरासमोरच आहे मेला. बस खूपच छान होती आणि आमचा प्रवास तर त्यापेक्षा पण छान होता. सर्वजण एन्जॉय करत होते आणि शनी शिंगणापूरवरून आल्यावरती मेल्याला जायची एक वेगळीच मजा होती. पुन्हा प्रिया कुठे छोटा बॉम्ब बडा धमाका. चला ना बोला बोल. चला ना चला ना चला ना चला रे गेले.
तर तिथं बघण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसे की ज्वेलरीज, ग्लासेस, बँगल्स, टॉयज आणि इतर काही गोष्टी जे लेकरांना आणि मोठ्यांना सुद्धा घ्यायला आवडते. फायनली आम्ही पोहोचलो. मला खरंच स्कायविलमध्ये बसायचं होतं आणि मला असंच होतं की स्कायविल खूपच स्लो मूव्ह करेल. भाई स्काईविल बहुत बड़ा है, आप देख सकते हो. ये है क्या? आता ते गेम खेळायला बघायला बघा. कसं काय आहे गेमचा रूल काय आहे? 50 रुपये का 2 चांस है. थांबा एक मिनिट. गिलास सब गिर गया तो क्या? 300 रुपये मिलेगा, बैठे बैठ ले लो, बैठे दे पैसा। सब गिर गया तो 300 रुपये मिलेगा. खड़ा नहीं रहना, ऐसा पलटी हो रही। अरे तो एक ना एक तो रहेगा ना. तो ऊपर ही मारा नीचे मारा. वरचे गिलास ऑटोमॅटिक पडतात, पहिले खालचे पाडा. झालं झालं या पाठी. हे बा ओव्हर स्मार्ट. ओ जीत गया जीत गया. एक ना एक रहेगा ही वो. में 2 चांस. मार मार. शे दीक्षित आम्हाला नाव ना मी 2 घेता. हा रेडी. तर इट्स डे 2 आणि आम्ही लोक निघालो आहे आता साहित्यिक थीम पार्कला. आणि प्रियावीरची फॅमिली तर नाही, पण आम्ही लोक निघतो आहे. तर रात्री 10 वाजताची ट्रेन आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जाऊन येऊया आपण. बघूया.
जामे लागतो